मी चाललो फिरायला. हे बघा याचं बघा काय चाललंय. जिबूड काकडी आणि हे का इथे पण आहेत. हे असे रस्त्याला बसतात. जा जा हे अशी आई माझ्या आईची शॉपिंग ही अशी असते. काहीसा गेट आहे तिथे. हे बघा हे असं काहीसं दिसतंय. हे असं काही रामेश्वराची पिंड ही अशी. हे बघा यांचे फोटोशूट चालू आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स. तर आज आहे गणपती बाप्पाचा 4था दिवस आणि ह्यांच्या शॉपिंग काही संपत नाही. ही बघा आई आता उद्या ऍक्च्युली उद्या गौरी मातेचं आवाहन होईल. आवाहन ना काय म्हणतात आई? उद्या गौरी मातेचं आवाहन होईल. सो काही यावर्षी माझ्या वहिनीच्या म्हणजे काय म्हणतात त्याला वंशे, आमच्यात वंशे म्हणतात. यावर्षी माझ्या वहिनीचे वंशे आहेत. तर काही फळं किंवा काही भाज्या वगैरे जे लागणार आहेत ते आणण्यासाठी आता पुन्हा आम्ही रेवदंड्याला चाललोय. आणि भाई, वहिनी आणि बाबू हे 3 जण रामेश्वरला चाललेत रामेश्वराचं दर्शन घ्यायला. सो तुम्ही आव्हान बरोबर. येस. तर आपले व्लॉग्स वगैरे कसे आहेत, काय आहेत, गणपतीमध्ये काय आपण मजा करतो. ऍक्च्युली काल मी व्लॉग एंड केला होता, पण नंतर रात्री माझ्या काकीने पुन्हा आवाज दिला मला की सगळे नाचतात, जागरण करतात म्हणून. सो मी व्हिडिओ टाकल्या होत्या त्याच्यामध्ये. तर तुम्हाला त्या व्हिडिओज कशा वाटतात गौरी गणपतीच्या ते मला नक्की कळवा कमेंटच्या माध्यमातून. आता आपण चाललो पारनाक्याला. तर आजचा दिवस कसा होईल ते बघूया. तर कंटिन्यू राहा. मी चाललो फिरायला. हे बघा याचं बघा काय चाललंय. चड्डी काय ए जेम्या, अरे नंगा केलंस. चड्डी काय घरी लाईट गेल्यामुळे अंधार थोडा जास्त दिसत होता. हे सगळे येत आहेत आणि ही आपली गाडी इथे पार्क आहे. सो निघालोय आता. थांब इथेच. ऐक जय शंभो. तर निघालो होतो रेवदंड्याला जायला, पण आईला रस्त्यामध्येच कोरलेला जिबूड, फोपनीस आणि काय आपलं काकड्या वगैरे ते रस्त्यातच भेटल्यात. आई आणि वहिनी उतरल्यात. आता मग थांबायला लागतंय. बघूया आता इथे काय काय भेटतंय. जर आणखीन काय सामान लागलंच तर मग नाही लागणारच आहे ना बहुतेक. आई काय बोलली फळं पाहिजेत. फळं आणि स्वीट्स ते पारनाक्यावरच भेटतील आपल्याला. सो थांबायला लागणार आहे आपल्याला आता इथे. आणि हा आमचा बाबू इथे बघ. एक हो तू. हो हाय कर. त्याला टोपरं जे बांधलंय त्याला बाजूचं काही दिसतच नाहीये. गोतेश तलवार घेतली त्यांनी, बाजूला छत्री आहे त्याची मोठीवाली. तो बघा. हो दे आवाज दे की काकाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. काय आणलं आईने? हे असं काय आणलं आई? जिबूड काकडी आणि हे का इथे पण आहेत. हे असे रस्त्याला बसतात. जा 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 हे अशी आई माझ्या आईची शॉपिंग ही अशी असते. आई सगळे युट्यूबला जाणार. पुन्हा एकदा हा रेवदंडा ब्रिजचा व्ह्यू. बघतात ते लोक पण बघतात काय गजब बेइज्जती है. बघतात ना काय आई यार. आई माझी लाईव्ह व्लॉग मध्ये इज्जत करते राव. तर सुरुवातीलाच रामेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे. गाडी वगैरे पार्क केली आहे. हा बघा नाव लिहिलेलं आहे रामेश्वर मंदिर म्हणून. इथून अशी एंट्री आहे. माझी गावी फेरी झाली की नेहमी येतोच मी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. काहीसा गेट आहे. मी रामेश्वर मंदिरावर एक म्हणजे प्रॉपर इतिहासासाठी जे काही आहे ते सांगण्यासाठी प्रॉपर ब्लॉग बनवेनच. हे असं एंट्रन्सलाच पोखरण आहे. हे बघा छान मासे आहेत त्याच्यात. इथे गणपती बाप्पाचं आणि दत्ताचं मंदिर आहे छोटंसं. आणि हे खांब आहे तिथे. हे बघा हे असं काहीसं दिसतंय. इथे आशापुरी मातेचं मंदिर आहे.
आणि हे श्री रामेश्वराचं मंदिर आहे. बाजूला इथून आतमध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. हे असं काही रामेश्वराची पिंड ही अशी. त्यानंतर बाजूला गणेशाचं स्थान आहे. गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा त्यानंतर उजव्या साईडला इथे आय गेस कार्तिकेयचं आहे वाटतं हे स्थान. मला एक्झॅक्ट नाही माहीत. जर कोणाला माहीत असेल, सॉरी महाविष्णू आहे वर लिहिले, सॉरी चुकलं माझं. महाविष्णूचं स्थान. आणि इथे पर्जन्यकुंड आहे जी आता क्लोज केलेली आहे. आणि इथे हा महादेवाचा मुखवटा आहे जो महाशिवरात्रीला पालखी निघते त्या पालखीमध्ये वापरला जातो. आणखीन एक मुखवटा आहे कारण मी येतो महाशिवरात्रीला पालखीला. आणखीन एक मुखवटा आहे तो चतुर्भुज आहे काहीतरी, सुंदर आहे. आणि हे बघा ही पालखी आहे. या पालखीमध्ये फिरवलं जातं. महादेवाची पालखी निघते. हे बघा अशी काहीशी पालखी आहे. आणि फार जुनं मंदिर आहे हे श्री रामेश्वर तीर्थक्षेत्र चौल. आणि हे बघा इथून असं सरळ ते बघा नंदी महाराजांचं, भाई जरा बाजूला हो, महादेवाच्या सरळ बरोबर नंदी महाराजांचं मुख आहे. हे बघा असं काहीसं. बाजूला जसं म्हणालो मी विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आणि इथे दरवाजा थोडा खाली असल्यामुळे वाकून जावं लागतं. गणपती बाप्पा दोन बाजूला गणपती बाप्पा आहे आणि मध्ये ते विठ्ठल रखुमाईचं स्थान आहे. तर आपण दर्शन घेऊया आणि पुढे आणखीन दाखवतो मी. पोखरण आहे इथे. खरं म्हणायला गेलं तर पद्धत अशी आहे की सुरुवातीला कोणीही जे येतील भक्तगण त्यांनी इथे पोखरणीवर यायचं, हातपाय धुवायचे आणि त्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं असतं. आता आम्ही जरा उलटं केलं. आम्ही डायरेक्टली गेलो होतो महादेवाच्या दर्शनामध्ये. मी इथे 2 कासव सोडलेले आहेत. कुठे आहे? गेला का खाली? आम्ही मोजो आणि जोजो सोडलेला इथे. माझे 2 कासव होते, टॉर्टाईज होते ते टर्टल. माझे 2 टर्टल होते ते मी या पोखरणीमध्ये सोडले होते. त्यांचं नाव होतं मोजो आणि जोजो आहे. त्यापैकी एक जो होता ना तो त्याला मी आवाज केला ना असं की तो यायचा ॲक्च्युली वर. म्हणजे जवळपास 6-7 महिन्यांनी जरी मी आलो होतो ना तेव्हा तो यायचा वरती. कारण मी इथेच असा बसलेलो असायचो. इथे येतो मी शांत बसण्यासाठी पोखरणीवर. संध्याकाळची वेळ असते, मस्त वाटते, एकदम शांत वाटतं. आणि हे बघा मासे दाखवतो मी. खूप मासे आहेत इथे. किती मासे आहेत इथे. आई या माशांना काय म्हणतात? गोड्या पाण्यातले गोडे मासे. हे बघा हे असले कोली. नाही याला चिलापी म्हणतात ना काहीतरी. चिलापी की काहीतरी म्हणतात वाटतं. कोणाला माहित असेल तर कमेंट करा. हे बघा बरेच मासे आहेत. पूर्ण जेवढे हे असे कठाडे आहेत ना, कडा आहेत ना, हे तिथे सगळीकडे हे असे माशांचा झुंड असतो. चलो खायला द्यायला मनाई आहे का? नाही देऊ शकता तुम्ही. ते काय खातात माहिती आहे का? ते आपलं भुरगुल्या किंवा पाव वगैरे खातात असे. हां खातात, पाव पण खातात. तर हे आहे छोटंसं आशापुरा मातेचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये मस्त सजवलं जातं देवीला. तुम्ही चप्पल तिथेच ठेवलेत की काय? ठीक आहे, हरकत नाही. जरा वर बघून काम केलंय आता. आणि हा मी पुन्हा ते नंतर एक्सप्लेन करेनच सेकंड जेव्हा मी प्रॉपर जो ब्लॉग बनवेन तेव्हा. हा जो दरवाजा आहे
तसं म्हणतात की 24 तासामध्ये एका तरी माणसाचं डोकं इथे आपटतंच. त्यात काय त्याच्यामध्ये हे ते काय माहीत नाही. म्हणजे जर का एखाद्याचं डोकं आपटलं, आज जर आपटलं असेल तर नंतर 24 तासामध्ये कोणाचंच आपटत नाही असं म्हणजे ते आजोबा होते पुजारी, त्यांनी सांगितलं होतं मला. पण आहे ते. आणि छोटं एकदम, हे बघा वाकून यावं लागतं. असं नको व्हायला की माझं डोकं आपटायचं. हे बघा, हे आशापुरी मातेची मस्त छान मूर्ती आहे. दर्शन घेऊया आपण. हे बघा, जसं एंट्रन्सलाच मी सांगितलं की बैरागी गणपती म्हणून गणपती बाप्पाचं इथे स्थान आहे. गणपती बाप्पा आणि दत्त महाराजांचं स्थान आहे. हे बघा, तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दर्शन घडवतोय, ते दर्शन घ्या सगळ्यांनी. हे बघा, असं काहीसं दृश्य आहे. हे आले होते ॲक्च्युली मार्केटला, येणार होते भाई, वहिनी आणि बाबूच. पण आता महादेवाच्या मंदिरात जातोय म्हटल्यावर सगळे निघाले. आईसुद्धा थांबली, शॉपिंग म्हणाली की नंतर करूया म्हणून. आणि हे बघा, मस्त दिसतं एकदम सुंदर. हा असा मेन रस्ता आहे. हा इथून जातो मुरुडला, तिकडे मुंबईला. आणि हा आपला 360 व्ह्यू. हा मेन गेट आहे. आणि तिथे जिथे आशापुरी मातेचं मंदिर आहे तिथे नवग्रहांचं पण स्थान आहे. आणि त्याच्या मागे मारुतीचं सुद्धा मंदिर आहे छान असं. ते मी जेव्हा प्रॉपर ब्लॉग बनवेन फक्त रामेश्वर मंदिरासाठी, तेव्हा मी खूप अशी जे पुजारी आहेत आजोबा त्यांच्या थ्रू, ते आता ॲक्च्युली खूप वयस्कर झालेत, तर त्यांच्या थ्रूच आपण माहिती घेऊ. पण त्यांच्या तोंडून ऐकलेली जरा बेटर आहे. सो त्यांच्या थ्रू आपण त्यांनाच विचारू की तुम्ही कॅमेऱ्यामध्ये येऊ शकता का, रिक्वेस्ट करू. जर पॉसिबल झालं तर नक्की त्यांना घेऊ आणि मग त्यांच्या थ्रू तेच माहिती देतील की नक्की या रामेश्वर मंदिराचा काय इतिहास आहे. कारण ते आय गेस ते आजोबा म्हणजे 8वी पिढी आहे त्यांची, जे पुजारी आहेत सध्या तिथे रामेश्वर मंदिरामध्ये. थोडा रिमझिम पाऊस चालू झाला त्यामुळे थांबलो आहे मी बाजूला. पटकन आता थोडेफार फोटो काढतो स्टेटससाठी, आहे ना. आणि नाही, मार्केटला जायचं आहे, आईला पारणा केला उद्याची खरेदी करायला. आई बहुतेक मंदिरात आली तर विसरली. आई स्माइल वा काय देते वा. आई बोलली की मला माझ्या नवऱ्याने नाही आणलं, मी पहिल्यांदा पण मुलांनी आणलं नाही. चला, तर आता आम्ही फायनली दर्शन झालेलं आहे, फोटो वगैरे झालेले आहेत आणि आम्ही निघतोय. गो तू ए बघ, आमचा गोटू काही कॅमेऱ्यामध्ये बघत नाही. हा बघतोय. कोण आहे? चला निघूया. आई चिडली आहे. चलो, तर आता पारनाक्याला जाऊया, राहिलेली जी काही शॉपिंग आहे ती करूया आणि घरी निघूया. आई आणि वहिनीला शॉपिंगसाठी सोडलं आता पारनाक्याला. त्यांना काही फळं वगैरे आणि स्वीट्स वगैरे घ्यायचे आहेत तर. आणि मी आलोय रेवदंडा बीचला. हा बघा, हा असा काहीसा व्ह्यू दिसतोय. आता पुढे ॲक्च्युली मी जाऊ शकत नाही कारण गाडी रुतेल म्हणून, कारण मी इथून सनरूफमधून बाहेर आलोय आणि इथून मी व्ह्यू घेतोय. काय रे, अरे हा बाबू खेचतोय खालून. हा बघा याचं, बघा हे बघा याचं काय चाललंय. हा बघा, याला पण बाहेर यायचंय. हे बघा, हा बघा. अरे काय बाबू, दोघं नाही मावणार रे. ए गोट्या, काय ये. हा बघा, आमचा बाबू पण आलेला आहे. ए बस रे भाई, त्याला सीटवर उभा कर. हा बघा, आमचा बाबू पण आलेला आहे सनरूफ मधून बाहेर. बघा, जोर लावतो, आणखीन वर यायचं त्याला. हा पकडलं, डोकं पकडलंय. बाबू काय पाहिजे काय तुला? गाडी काढलेली आहे असे काय तुला पाहिजे काय? मला काय नको सध्या, काय नको. तू काय घेतलंयस?
फलांची पिशवी नेली तर. हां आता मिक्स मध्ये काय त्या वंशामध्ये सुपामध्ये केळी, केळी डाळिंब आणि सफरचंद, हे बघ मोसंबी. मस्त पेढे हो. हे कसे आहेत पेढे? घेऊ मस्त. हे पण द्या पाव किलो. असे काहीसे स्वीट्स आहेत. मी आता पाहिलं स्वीट्स वगैरे घेऊन झालेलं आहे. फळं वगैरे पण घेतलेली आहेत. तर आता निघालोय घरी जायला. तर तरी सुद्धा काही पॅकिंगच्या पिशवी राहिले होते त्यामुळे बघा सीट खाली आहे. आई पुन्हा उतरलेली आणि ते काय पिशव्या वगैरे घ्यायला निघालेली आहे. निघाले म्हणजे गेली आहे पिशवी वगैरे आणायला. तर बघूया आता. एक आईला म्हणालो 5 मिनिटात, कारण रोडवरच गाडी लावलेली आहे. सो लगेच आई आली की पुढे निघू आपण. मला रामेश्वर मंदिर वगैरे कसं आहे ते आवडलं असेल तर नक्की रामेश्वराच्या दर्शनाला या. आणि या व्लॉगला नक्कीच लाईक करा, कमेंट करा कसा वाटला काय ते. आणि आपल्या मित्रमंडळींसह आणि नातेवाईकांसह शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर गुड डे. जसं की मी म्हणालो होतो, आई पुन्हा हे, अरे तू प्लास्टिकच्या पिशव्या आणायला गेली होती ना फक्त. ही अशी कधी एक काम सांगून जाते आई आणि हे बघा आता 4 कामं घेऊन आली आहे. म्हणजे करून आली 4 कामं. हे असंच असतं. मी व्लॉग एंड केला होता पण आता काय म्हणणार, दाखवलं प्रूफ. चला, व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आई सांग चॅनलला सबस्क्राईब करा. आज रात्री जर का काही जॅगरी कटकट आज जर का रात्री काही जागरण